हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत असाल? मी पण खूप जास्त मजेत आहे आणि भरपूर दिवस झालेले आहेत आपला ब्लॉग आलेला नाही आहे, पण आता डेली ब्लॉग येणार आहेत. काही मी बिझनेस स्टार्ट केलेला होता, त्यामुळे मला ब्लॉगिंगसाठी वेळ मिळत नव्हती, पण आता मी दररोज ब्लॉग टाकणार आहे. आता झालेली आहे सकाळ आणि मी आलेली आहे आपल्या किचनमध्ये, आणि किचनमध्ये आल्याबरोबर मी आता स्पेशल काय करणार आहे तुम्हाला दाखवते. चला तर बघू शकतात, इथे मी रात्री चिया सीड्स आहे ते भिजत घातलेले होते. जरा डायटिंगकडे आता लक्ष देत आहे. आणि इथे आहे पास्ता. आज पास्ता करणार आहे नाश्त्यासाठी, म्हणून पाणी उकडत ठेवलेलं आहे. आणि माझ्या स्टाईलमध्ये पास्ता कसे बनवतात हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि भरपूर जणांना डाऊट होते की ही का बरं व्हिडिओ टाकत नाही, व्लॉगिंग का बंद केली, सगळेच जण विचारत आहे लाईव्ह का बंद केली. मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका, आणि लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटसुद्धा. चला तर पास्ता इथे बनवायला रेडी केला आहे. पाणी वगैरे उकळी आली होती, मग म्हटलं चला जेवढं लागतंय तेवढा पास्ता टाकून घेऊया. आणि भरपूर जणांचे प्रश्न होते लाईव्ह का बंद केली. तर हो दादा, मी लाईव्ह बंद केली आहे कारण की मी बिझनेस करत होते म्हणून सगळं लक्ष माझ्या त्याच्याकडे होता. आता पुन्हा सुरुवात केलेली आहे यूट्यूबची. आता रोज यूट्यूबला व्हिडिओ येणार आहे, डेली ब्लॉग करणार आहे आणि लाईव्ह पण येणार आहे. तर वेट करा. आणि लाईव्हची टाईम तुम्हाला तर माहीतच होती केव्हा आहे म्हणून तर सर्वांनी म्हणजे तयार राहायचं की लाईव्ह घेणार आहे मी म्हणून. आणि कोणता बिझनेस करताय ते पण मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगणार आहे. तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात, मी तिथे तुम्हाला नंबर शेअर करेन लाईव्हमध्ये. बरं, आणि सगळेच जण कसे आहेत ते पण मला कमेंट करून सांगा. भरपूर जण मला कमेंट करून विचारत होते कशी आहेत ताई. मी पण खूप मस्त आहे, बरी आहे आणि सुखरूप आहे. आता इथे निंबू घेतले, चिया सीड्स. आता मॉर्निंगला म्हणजे थोडं करू म्हटलं, वेट वगैरे कमी करायचं आहे त्याच्यासाठी जरा केलेलं आहे मी. आणि बाळ जरा झोपून आहेत म्हणून घरामध्ये शांतता तुम्हाला दिसत असेल. आणि कन्सिस्टन्सी पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. पण मी आता इथे व्लॉगिंग सोडलेली होती तर व्ह्यू वगैरे कमी झालेले होते. आता अजून पुन्हा सुरुवात करते, तर मला सपोर्ट करा सर्वांनी. आणि तुमचा सपोर्ट मला नेहमीच पाहिजे हे तुम्हाला माहीतच आहे. आणि चला मग आता पास्ता करते मी, तुम्ही बघा. आपण ओके. मगाशी पास्ता वगैरे मांडलेला होता, तो आता शिजला की बघूया. हे बघा झालेला आहे पास्ता, इथे आता बॉईल झालेला आहे मस्त छान. आणि माझं जे पाणी होतं सकाळचं मॉर्निंगचं ते पण पिऊन झालेलं आहे. आता आपण पास्ता रेडी करायची तयारी करूया. बघा इथे सॉस वगैरे पण आहे, आणि हे पण आहे शेजवान चटणी सॉस, आणि इकडे चीज वगैरे पण आहे. तर चला आणि फ्राय करूया आता मस्त. आणि माझ्या स्टाईलमध्ये मी पास्ता कशी बनवते हे बघूया. बघा इकडे दूध पण ठेवलं आहे, आपल्याला दूध पण लागणार आहे. ओके, तर चला बनवूया. थोडंसं तेल टाकलं, मस्त जिऱ्याने तडका दिला आहे. आणि तिथे मस्त शेजवान चटणीचा आज मी पास्ता करणार होती. शेजवान चटणी वगैरे फ्राय करून टाकली. तिथे चिली फ्लेक्स टाका आणि ऑरिगॅनो टाका. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे चीज टाकायचं आणि त्याच्यानंतर तिथे दूध टाकून घ्यायची. थोडीशी अशी ग्रेव्हीसारखी होती. मी इथे जास्त शेजवान चटणी टाकत आहे कारण की आम्हाला छान तिखट आवडते, एकदम फिका वगैरे आवडत नाही म्हणून वेत. आणि मग याला थोडीशी उकळी आल्याच्या नंतर हे जरा घट्ट होते. घट्ट झाल्याच्या नंतर इथे आपण पास्ता टाकून घेऊ. आणि पास्ता टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपण मस्त अशी कोथिंबीर टाकायची. आणि बघा इथे रेडी झालेला आहे. आणि माझ्या बाळासाठी मी जरा वेगळा बनवलेला होता कारण की तो तिखट खात नाही यामुळे. आणि तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवत आहे, पाऊस येत आहे भरपूर. तुमच्या इकडे पाऊस आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकतात किती छान असं वातावरण आहे, मस्त ढगाळ ढगाळ. आणि आमच्या घरी बघा फुलं लागले आहे, बघा किती मस्त दिसत आहे, येलो कलर. तुमच्या इकडे पण पाऊस वगैरे पडत आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं बाळ वगैरे तुम्हाला काही दिसत नसेल कारण की माझं बाळ झोपलेला आहे, आणि तो रात्रीला लेट झोपतो म्हणून मॉर्निंगला लेट उठतो असं आहे. लो आपका ब्रश. गुड मॉर्निंग. ब्रश करोगे? हा हा. नळ कोणी सुरू केला? तू चालू केला? अरे वा, करा ब्रश. कसं करते करून दाखवा. किची 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 करून दाखवा. अबे पाणी वाया चालला ना, बंद करा नळ. पाणी बघ ना वाया चालला, बंद कर नळ. नळ बंद करा. करा, करो जल्दी जल्दी. किची 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 किची. फिर हमें पास्ता खाना है. चलो दादू, तुला पास्ता आवडते? पास्ता खाशील का? हे गदा. करा करा. किची किची किची. कसं झालं पास्ता दादू? कसं झालं चा पास्ता? सांग ना बेटू. नाही सांगत, मग मी देणार नाही तुला आता बनव. कसं झालं? छान झालं ना? यमी यमी.
पप्पाचा पास्ता, मम्माचा पास्ता, पास्ता खाणार. यांशचे पप्पा मी वगैरे आम्ही मस्त छान असा नाश्ता तर करून घेतला आणि त्याच्यानंतर बघा इथं कसा माझ्या बाळांनी धिंगाणा करून ठेवलाय. हा पास्ता आहे, तुम्हाला दिसत असेल सगळं फरचीवर माझ्या दादांनी सांडवून ठेवलं. माझी एक चुकी झाली, पास्ता तर बनवला त्याच्यानंतर मी तो पॅकेट्स खुलाच ठेवला ओट्यावर आणि माझा बाळ आता एवढा मोठा झाला की ओट्यावरही त्याचा हात पुरतो, तर तिथून त्यांनी सगळं काही खाली सांडवलं आणि मी उचलायला गेली तर त्याला ते उचलू द्यायचं नाही आहे, त्याला स्वतः शहाणपण करायचं आहे. बघू शकतात तुमचे पण बाळ असेच आहे का, कमेंट करा. त्याचं झाड तुम्ही बघितले असेल, त्याचं हा बघा फुल फुललं आहे मस्त छान असा व्हाईटवालं. आणि सगळं काही झालं, म्हटलं चला नाश्ता पाणी सगळं झालं, आता काय करायचं. दादूच्या तयारीची वेळ झालेली होती, मला अंघोळ वगैरे करून दिली अयांशी आणि पावडर वगैरे लावून दिलं. तर त्याला काहीही लावायचं नसतं, सगळं बघा नुसती मस्ती करायची असते. आणि असं आम्ही असते आता माझ्या बाळाचं. अंगणवाडीमध्ये चाललो. हे बघा अयांशी अंगणवाडीचा ग्राउंड मस्त छान, आणि तिकडे अंगणवाडी आहे अयांशी. आणि खूप लोकांना असं वाटतं की बाळाला अंगणवाडीत का पाठवले आहे. तर यांशी आता फक्त 2च वर्षाचा आहे, तर तो कॉन्व्हेंटला जाऊ शकत नाही, म्हणून घराजवळ आमच्या अंगणवाडी आहे म्हणून त्याला अंगणवाडीमध्ये टाकतो. नाही स्कूलमध्ये जाऊन घरी त्रास देते भरपूर जास्त, तर म्हटलं काही तर शिकेल म्हणून अंगणवाडीत. आता मी त्या रेडी होत नाही, पण माझा बाळ अंगणवाडीमध्ये रेडी व्हायला म्हणजे चल ना मम्मा लवकर, चल ना मम्मा लवकर असं असतो त्याचा. म्हणजे एक आदत पण बनून जाणार ना त्याची. असं नाही की अंगणवाडीमध्ये टाकलं म्हणून आपल्या पोराचं भविष्य खराब करते, तर भरपूर जणांना वाटते तसं काही नाही आहे. कॉन्व्हेंटमध्ये गेल्यानेच काही होत नाही आहे. स्कूलला आम्ही टाकणार आहोत, पण आमचं बाळ छोटं आहे म्हणून. चला अंगणवाडीमध्ये काय काय मजा करते हे मी तुम्हाला दाखवते. अयांश, हो ना यश? अंगणवाडीमध्ये मस्त पोहोचून गेलो होत नाही. यांचं झालं इथं धिंगाणं सुरू. एक मुलगी आहे ती तुम्हाला बसलेली दिसत असेल, एवढी सायलेंट आहे की भरपूर जास्त खूप सायलेंट आहे. माझं बाळ तर बघा इथं मस्ती करायलाच लागलेलं आहे. 2-3 म्हणजे मुलं मुली येतात इथे, कारण की सगळे जे येत होते ते सगळे आता स्कूलला जात आहेत. आता आमचे छोटे छोटे बाळ आहेत, आम्ही इथे आणतो आणि ABCD म्हणायला आता टीचर त्याला शिकवत आहे. तुम्ही समोर बघा. सी सी तिकडे बघ. सी डी, यहाँ डंडा रखो. डी ई एफ जी, इधर देखो. जी एच. तर छान असं शिकलं, थोडंसं खेळलं यांच्यानी. त्याची खुशी पाहून मला खूप आनंद झाला आणि त्यांनी जेवण पण करून घेतलं मस्त, वरण भात भाजी खूप छान. आणि फ्रेंड्ससोबत आम्ही निघालोत घरी जायला. अयांशला सकाळपासून गुलाबजामुन खायचे होते. अयांशच्या पप्पांनी गुलाबजामुन आणलं अयांशसाठी. एका फरमाईशवर गुलाबजामुन. ये कशी आहे? छान आहे, मस्त. मला देशील का एक? नाही 3 गुलाबजामुन खाणार तू? एक देऊन देशील ना? ठीक आहे, दोन्ही हात खराब नाही करायचे. दादू कशी आहे रे? मस्त आहे. इकडे बघ माझ्याकडे.